नमस्कार मित्रांनो. ज्यांनी ज्यांनी टी आर ॲक्टिवेट केलेले आहेत किंवा युनाइट वर्समध्ये टायमर एक्सटेंड केलेले आहेत त्यांना ज्या चिप भेटलेल्या आहेत ते चिप कुठे तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपला पोर्टल ओपन करायचं आहे. टोकन पॉकेटमध्ये किंवा ट्रस्ट वॉलेटमध्ये जाऊन पोर्टल ओपन झाल्यानंतर आपलं जे लॉग इन असेल तर लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर युनाइट वर्समध्ये जायचं आहे. युनाइट वर्सवरती क्लिक करायचं आहे. आता हे बघा, माझा हा पोर्टल दिसतो आहे. या पोर्टलवरती काय दिसतं आहे, दोन ऑप्शन इथे दिसत आहेत बघा, टी आर्स आणि स्टोरेज. तर मी जेवढे टी आर ओपन केले असेल, ज्या नवीन व्यक्तीने टी आर ओपन केले असतील, सपोज बघा तुम्ही जर पहिला टी आर ओपन केला असेल तर तुम्हाला पहिली चिप इथे दिसणार स्टोरेजमध्ये. हे बघा, स्टोरेजमध्ये तुमचे चिप दिसणार. जो व्यक्ती नवीन पर्सन आहे त्याने जर का टी आर घेतले, जर का 3 टी आर घेतले तर 3 चिप भेटणार त्याला. एक जर टी आर घेतला तर एक व्हॅल्युएशनचं चिप भेटणार. जो व्यक्ती जुने व्यक्ती आहेत त्याने जर टी आर ओपन करून ठेवला असेल आणि त्यांनी टायमर एक्सटेंड केला MFSने किंवा डायने, तरी पण त्या व्यक्तीला इथे चिप भेटणार. तर चिप कुठे असणार, स्टोरेजमध्ये आहे. आता बघा, मी टी आर तिसरा ओपन केला आहे त्यामुळे मला तिसऱ्या टी आरची हाय लेवलची मला चिप इथे भेटलेलं आहे. पहिल्या लेवल, दुसरा लेवल, तिसरा लेवल, चौथा लेवल अशा 9 लेवल आहेत. त्या प्रत्येक लेवलची जी चिप असणार ती हाय लेवलची असणार आणि ज्याचा वापर आपल्याला मल्टी मायनिंगमध्ये आपल्याला भेटणार आहे. बीट फोर्स जो कॉईन आहे, जो लॉन्चिंग होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा भेटणार आहे. तर हा पहिला टी आर आहे, दुसरा टी आर आहे, हा तिसरा टी आर आहे. आता चौथा जर टी आर मी इथं ओपन केला तर माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. 144 फोर्स कॉईन भरून मी करू शकतो किंवा 400 डायने करू शकतो. ॲक्टिवेटवरच्या बटनवरती क्लिक केलं की इथे बघा दोन ऑप्शन मला येतात, डाय आणि MFS असतील तर MFSने करायचं आहे आणि जर का डाय असतील तर डायने करायचं आहे. तर आपल्याला त्या लेवलची ही चिप भेटणार वरती बघा, ॲक्सेस की आणि चिप भेटणार. तर चिप कुठे बघायचं आहे आपल्याला, इथे वरती स्टोरेज दिलेलं आहे. त्या स्टोरेजवरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर लगेच दिसत नाही, बॅकला येऊन पुन्हा स्टोरेजवरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला हे चिप दिसणार. कारण वेबसाईटचं 2-3 दिवस काम चालू आहे तर लॉग आउट करून करून पण हे आपल्याला दिसू शकतं. चिप 1 जर ज्या व्यक्तीनं 3 टी आर घेतले असतील त्यांना तिथे 3 चिप दिसणार. ज्या व्यक्तीने टायमर जरी एक्सटेंड केला तरी पण तुम्हाला ही चिप भेटणार. मग एवढ्या जास्तीत जास्त चिप गोळा करून आपल्याला बीट फोर्स जास्तीत जास्त भेटू शकणार. त्याचं ट्रेनिंग लवकरात लवकर देण्यात येणार तुम्हाला सर्वांना. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, तर स्टोरेजमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला चिप दिसतात इथे आणि ते टी आरवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण टी आर एक्सटेंड करून ठेवू शकतो. ओके, धन्यवाद.